बाप्पा मोरया. घे लक्ष्मी. थँक्यू. काय चाललंय ढवळे? किती वेळा सांगितलं तुम्हाला हे नाही करायचं म्हणून इथे? सर, मॅडम म्हणाल्या की जशी देवावर श्रद्धा तशीच कामावर ठेवली की झालं. पूजा केली तर चालणार आहे. साहेब, जशी देवावर श्रद्धा तशी कामावर श्रद्धा ठेवली ना. चल चल घ्या. मला काय धरून गेलं मी येते ना. काय करते? शिकलेला माणूस शिकलेले म्हणजे काय रस्त्यावर दंगा करायचा लायसन दिलाय काय तुला? मी काय? ए श्रीनाथ, काय झालं रे? हा रस्त्यावर दारू पिऊन दंगा करत होता आणि त्या मिसळवाल्याच्या गाडीची तोडफोड सुद्धा केली आणि. हो का रे? नाही साहेब, आय एम व्हेरी रिस्पेक्टफुल पर्सन. बट मिसळ गाडीवाला मेकिंग माय फूल सर. 20 रुपयाचे मिसळ सांगून एक्स्ट्रा रस्त्याला एक्स्ट्रा पैसे घेत होता. मी टेल यू सर, टेल यू की दॅट बिझनेसमॅन ना लुटिंग कॉमन मॅन सर. बर, म्हणजे तू मिसळवाला बिझनेसमन आणि तू दारू पिऊन राडा घालतोय तो कॉमन मॅन. नाही साहेब, आपण कॉमन मॅन नाही. आय एम ऍक्टिव्हिस्ट. वी वॉन्ट रेव्होल्यूशन. वी वॉन्ट रेव्होल्यूशन. हे असं तोडफोड करून रिव्हॉल्युशन करणार का रे तू? साहेब, इट्स पार्ट ऑफ रेव्होल्यूशन. आणि का करणार तू हे रिव्हॉल्युशन? काय बोलतोय? डोंट आस्क म्हणतोय. डोट? अरे बाबा, विचारायला लागणार, प्रोसिजर असते. का केली तोडफोड सांग. लॉयर. लॉयर काना खाली देऊ का? बोल इथं. साहेब, कविता म्हणून कविता. कविता म्हणू दे. म्हणू दे. म्हण चल. हमें सुधारने की कोशिश उन्होंने बहुत की. हमें सुधारने की कोशिश बहुत की, हम नहीं सुधरे. उन्हें समझाने की हमने कोशिश बहुत की, वो नहीं समझे. हम बिगड़ते गए, वो बिछड़ते गए. हम बिछड़ते गए और इस बिछड़ने खिचड़ने के चक्कर में वो लोग है ना, हम प्यार करने निकले थे. प्यार करते ही चले गए. काय चाललंय? काय सुरू आहे? ए, जोवर हा सुधरत नाही समजत नाही तोपर्यंत फोडून काढायला निघून जा. काय बोलून काढा साहेब? मी चांगलं बोललो तुम्हाला. कविता टाळा आलेला साहेब. सॉरी. सिद्धांत छायाचा बँक अकाउंट का ब्लॉक केलंय तुम्ही? काय मॅडम? सिद्धांत छायाचं बँक अकाउंट का ब्लॉक केलंय तुम्ही? पोलिसांमुळे उपासमारी होते असं म्हणतायत त्याचे वडील. मॅडम, आर्थिक व्यवहारातून काही क्लूज मिळतील असं आम्हाला वाटलं म्हणून. मग त्यासाठी बँक अकाउंट ब्लॉक करायची काय गरज आहे? अकाउंट डिटेल्स मागून घ्यायच्या होत्या. आणि ही पैशांच्या हेराफेरीची केस नाहीये ना, मग हे सगळं करायची काय गरज होती? आणि मला याबद्दल का सांगितलं नाही? मॅडम, त्यांच्या अकाउंटला 20-30 हजार रुपये होते आणि तसा त्यांना काहीच उपयोग नव्हता. सवाल पैशाचा नाहीये, सवाल डिटेल्सचा. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, या केसची सर्व डिटेल्स मला माझ्या टेबलवर हवे. मग तुम्ही मला का नाही दिल्यात या डिटेल्स? का नाही सांगितलं मला? का तुमचं काम नेहमी नीट होत नाही? का ढवळे? मॅडम, मला कोणतंही कारण ऐकायचं नाहीये तुमच्याकडून. नेहमीच तुमच्या कामामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो. ते कुलदीप आणि अजय पोलीस स्टेशनहून कसे काय निघून गेले माहिती काढलीत तुम्ही? नाही मॅडम. का नाही काढली? तुमच्या अशा चुकीमुळे ना लोक पोलिसांना बोट दाखवतात. काय करता काय तुम्ही ड्युटीच्या वेळेला? झोपता की भूक लागली म्हणून खायला जाता?
मॅडम, मी प्रामाणिकपणे माझं काम करतो आणि याआधी असं कोणी मला बोललेलं या आधी तुम्हाला कोण काय बोललं, तुमच्याशी कसं वागलं, तुम्ही काय काम केलं, दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम ढवळे. इथून पुढे मला कामात हलगर्जीपणा नकोय. डू यू अंडरस्टँड दॅट? होय मॅडम. डिसअपॉइंटिंग ढवळे. हॅलो. हॅलो मॅडम, शिव अजिबात ऐकत नाहीये. काय झालं? एक्सक्यूज मी. ढवळे, श्रद्धा वरिष्ठांवर ठेवा, कामावर नाही. काय कळलं? हा. बस नीट तपासा. रद्दी नाही काय व्हायचं, सीतनं चुकून एखादी नोट एखाद्या पेपर मध्ये ठेवलेली असायची किंवा पुस्तकात, आणि ती आपल्याकडून विकली जायची नाही का. बाकी काही नाही का, रद्दीच्या भावात पैसे विकले असं व्हायचं. मला ना छाया, तुझा हा आज्ञाधारकपणा खूप आवडतो. म्हणजे तुला माझं पटो न पटो मी सांगितलेलं सगळं चोख करतेस. माणसाला एकदा आपलं म्हटलं की मग सोसलं पाहिजे, नातं टिकवलं पाहिजे, हा तुझा स्वभाव. त्या दिवशी चंगूबंगू बरोबर बोलत होतीस ते मी लपून ऐकत होतो. वा, मी सुद्धा त्या टीव्ही वाल्यांचा इंटरव्ह्यू झाला तिथे छान बोललो. नक्कीच आपली परिस्थिती बदलणार आहे बरं का छाया. सत्य. कोण आलं? या 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 या. उशीर केला. आलो नशीब समजा. हो का? लिफ्ट बंद आहे, मेंटेनन्सला काढली. हो हो हो. चढून आलो याला घेऊन तुमच्यासाठी. वा, याला म्हणतात शेजार धर्म. मी संकटाच्या वेळी तुम्हाला हाक मारतो काय, आणि तुम्ही लिफ्ट बंद असताना 12 मजले चढून आमच्यासाठी येता का? आणि आमच्यावर रद्दी विकून जगायची वेळ आलेली आहे. असू दे हो, काळजी करू नका, येतील पैसे. कुठून येतील, कसे येतील? नुसतं नावाला धनराज आहे मी. अहो येतील हो पैसे. पैसे काय कुठून कधी कसे येतील काय सांगता येते का? हा मुद्दाही अगदी बरोबर आहे बरं का. जरा हा, पाणी पाणी हवं. पाणी आण ग बाई त्यांच्यासाठी. 12 मजले चढून आलेत ते आपल्यासाठी. हो, ते वहिनीने उंदीर मारायचं औषध आणलं होतं ना, जी बाटली फेकून दिलीत का? उंदीर मारायचं औषध? हा, या घरात उंदीर? काय बोलताय सेक्रेटरी साहेब, 12व्या मजल्यावर घर आहे. असं काय करताय तुम्ही? मला म्हणाला होतात ना वहिनीने आणले उंदीर मारायच्या औषधाची बाटली, ती विचारतोय. हा हा हा. काय सोसायटीत आधीच एक प्रकरण झालंय, आणखीन दुसरं प्रकरण म्हणजे पंचनामा, पोलीस नको त्या भानगडी. आता बरोबर आहे तुमचं. ते औषध जे तुम्ही म्हणताय ना ते मी लपवून टाक. हे बरं केलं, छान. या पाणी. हा, पाणी. अगं ते 12 मजले चढून आलेत आपल्यासाठी. बघ, सावकाश प्या. या बिचारीला आता श्वास घ्यायला असा त्रास होतो, धाप लागते अशी. नाही बघवलं मला
म्हणून इच्छा नसताना नाईलाजाने ही रद्दी विकायला काढली आणि त्यामुळं तुम्हाला लिफ्ट बंद असताना 12 मजले असं चढून यावं लागलं. तिच्यासाठी दम्याचं औषध आणायचंय. असू दे हो, दम्याच्या त्रासाची कल्पना आहे मला. मला स्वतःला आहे ना दमा. हो ना. तुमच्या सिद्धांचा बाकी काही त्रास नव्हता. खरं म्हणजे त्याचा काहीच त्रास नव्हता. त्याचे जे मित्र होते ना, त्या सिगरेटीच्या धुराचा त्रास व्हायचा. घरात यायचं ना, मला स्वतःला आहे ना दम्याचा त्रास. त्यामुळे हो साहेब, रद्दी द्यायची की नाही तुम्हाला? हा बाबा, द्यायची की नाही म्हणजे काय? तेवढ्या करता आणलं ना तुला 12 मजले चढून. द्या त्याला रद्दी द्या आणि तू पैसे देऊन टाकताना काय. हो थांब 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 बाबा बाबा बाबा, एखाद्या पेपरमध्ये काहीतरी नोट वगैरे राहिलेली असायची तर गोंधळ होईल. बघा मी काय म्हणतो, सेक्रेटरी साहेब जरा मदत करा. रद्दीत कशी असेल नोट? पैसा हा कुठे कसा कधी सापडेल सांगता येत नाही. तुम्हीच म्हणालात ना आता. मग आपण लक्ष देऊन राहायचं फक्त. ठीक. स्टारच्या घरातली रद्दी आहे बाबा, नीट भाव लाव. नेमके दिलेस? मला वाटलं देशील 10-20 रुपये जास्त. हा जा ये. छाया आणतो ग बाई तुझी औषधं. आता आलेत पैसे एकदाचे. येत आहे. हो. चल. आणतो ग बाई. आलोच. हा तसंच. बर. तू इथं? मॅडम कुठे आहेत? मॅडम आतमध्ये. बोलवा. साहेब तुम्ही इथे कसं काय? आठवण आली. सो स्वीट. करीना तेच. इथं कशी? टीव्हीवर बदनामी झाल्यानंतर तिच्या हातातली सगळी कामं गेली. तिला पैशांची खूप गरज होती म्हणून मीच तिला कामावर ठेवली. अरे वा. काल सीतच्या बापाला मदत केली, आज करीनाला. समाज सुधारण्याचं काम चांगलं चाललंय तुझं. इलेक्शन मध्ये माझ्या विरोधात उभा राहायचा प्लॅन वगैरे आहे की काय? काय बोलताय साहेब? तुमच्या विरोधात कधी जाईन का मी?
ते तर आहेच. तुम्ही इथे कसं? मला इथे यायला परवानगीची गरज आहे असं तुला वाटतं? नाही तसं काहीच नाही. मग कसं? काही नाही. काय घेणार तुम्ही? मदत? म्हटलं अडीअडचणीत आलेल्या लोकांना एवढी मदत करत सुटले तू. आता मी अडचणीत आहे तर तुझ्याकडनं मदत माग. माझ्याकडे मदत कसली? येणार नाही, पण तशीच वेळ आली तर मी आता जे सांगतोय तसं पोलिसांना सांगशील? काय? तो झिरो ज्या रात्री मेला त्या रात्री दत्तू, अजय आणि कुलदीप तुझ्या सांगण्यामुळे एकत्र होते. काय? खुनाच्या दिवशी ते तिघं एकत्र होते हे पोलिसांना कळालंय. माझ्या विरोधात पुरावे गोळा करणं सुरू झालं. कधी नाही ते अडचणीत येईन असं वाटतंय. मदत करशील? पण कारण काय सांगू? पोलिसांना माझ्या संशय आला तर? काही कारण दे. मला आता काही सुचत नाही. तू काही कारण दे. घाबरलात का? राजन पर्वते कधी कोणाला घाबरत नाही. मग यावेळी स्क्रिप्ट का सुचलं नाही? अशा वेळी स्क्रिप्ट लिहिण्याची सवय ना तुम्हाला? घाबरलेल्या माणसाला काही सुचत नाही असं म्हणतात. माझ्या विरोधात कधी जाणार नाहीस असं म्हणाली आहेस. बरोबर आहे, पण तुमच्या बरोबर राहीन असं तरी कुठे म्हणाले मी? तुम्ही अडचणीत येणार म्हणून मी खोटं का सांगू? मी अडचणीत आले तर? तू माझ्या सोबत आहेस हे चांगलं का तू माझ्या सोबत नाहीस हे चांगलं हे तू ठरव. त्या झिरोच्या खुनाचं प्रकरण तुझ्यावर शिकवणं फार सोपं आहे माझ्यासाठी, म्हणून मी सांगतो तेवढं करायचं. त्या रात्री ते तिघे तुझ्या सांगण्याने एकत्र होते असं बोलायचं. आजवर मी तुझ्यावर जे उपकार केले ते फेडण्याचा चांगला चान्स आहे तुला. उपकार? एक साधी डान्स करणारी मुलगी होतीस तू. हा फ्लॅट, गाड्या, साड्या कोणामुळे मिळाले? फ्री मध्ये दिला नाहीत तुम्ही, आजपर्यंत वसूल पण केलंय. कामवाली चांगली मिळाली तुला. मनात आणलं तर हिला राणी बनवू शकतो आणि तुला कामवाली. चुपचाप मी सांगेन ते करायचं. दमलो रे बाबा, आयुष्यात एवढ्या पायऱ्या चढलो नाही कधी. अरे बाबा, आणलंय आणलंय औषध आणलंय आणलंय ग बाई तुझं औषध. 12 मजले चढून मलाही आता दम लागलेला आहे. ते दम्याचं औषध मला घ्यावं लागणार. आता घ्यावं लागणार. बाजूला 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 बाई. दम्याचं औषध
हे घ्यावं लागणार हो 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 असं नाही चालणार निवांत बसावं लागणार निवांत बसावं लागणार निवांत पण भरू शी काहीतरीच काय बोलताय अगं घे एक टोपण भर घे दम्यावरचं औषध आहे ते हे बघा परत माझी अशी चेष्टा करू नका बघतोयस ना रे बाबा काय चाललंय तुझ्या राज्यात ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझच कर खारे शेंगदाणे आण जरा खारवून मस्त गरम गरम आण अरे छाया उघडतेस का बाई मी दमलो 12 मजले चढून कोण आलं वासावर एक मिनिट काका खुश खबर कसली नजर लावायचं काम नाही खुश खबर कसली ते सांग काका त्या दिवशी तुम्ही मीडिया समोर जो शो केला ना तो हिट झालाय अहो आपल्या अकाउंटला एका दिवसात 5 लाख रुपये जमा झाले 5 लाख 5 लाख काय ऐक काय आपली तंगी गेली ग 5 लाख रुपये आले क्या बात आहे मी तुला बोललो तो छाया ही तंगी जाणार लक्ष्मी घेणार आहे काका सेलिब्रेशन तो बनता है ना ते मी करतोच आहे तू नको काळजी करू काय जरा खारे शेंगदाणे घेऊन ये ना जाग बाय माझे जाग जा खारे दाणे आण अरे काका ते सगळं मी लिहून दिलं होतं हा तुलाही देतील 4-5 दाणे ते खाऱ्या दाण्यांमधले आधी ना मी लोकांची देणी देऊन टाकणार मग जुनं घर दुरुस्त करणार मग नवीन कपडे घेणार मग घरातलं सामान भरून टाकणार काका 5चे 20 झाले तर काय अरे मग अशीपणा काय करतो लवकर सांग 5 लाखाचे 20 लाख कसे होणार 5चे 20 होणार तुम्ही तुमचं घर दुरुस्त करणार उधारी तुमची भागणार कपडे स्वतःला विकत घेणार आमचं काय तुमचं काय एवढं सगळं आम्ही करतोय कुछ तो बनताय ना आम्हाला आता तुमच्या बरोबर राहून खायचे वांदे झालेत आमचे प्यायचं तर सोडाच अहो समोर असून सुद्धा एक थेंब सुद्धा पिता येत नाही गेले कित्येक दिवस घशाला कोरड पडली आहे 5 लाखाचे 20 लाख कसे होणार ते आधी सांग त्यासाठी आम्हाला पार्टनर करून घ्यायला लागेल ठीक आहे प्लॅन सांग 50-50 60-40 सांग आता चल सांग ऐका सध्या सोशल मीडियाचा जमाना मी एक पोस्ट तयार करून टाकतो त्याच्यावर तुमचा अकाउंट नंबर शेअर कर म्हणजे तुमच्या अकाउंटला लोकांचे पैसे येत राहतील तुमच्या मदतीसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करू त्याच्यामध्ये मोठे मोठे ऍक्टर सहभागी होतील सीटसाठी तेवढं तरी नक्कीच करतील त्या कलाकारांना आणायची गॅरंटी माझी 20चे 40 40चे 80 काय कसा वाटला प्लॅन 40चे 80 अरे नको रे असं बोलतोय काहीतरी होतील म्हणजे माझी गॅरंटी आपण पार्टनरशिप धंद्यामध्ये करायची आधीच सांगून ठेवतो आपण बिझनेस करतोय बास संपलं जगला जा पटकन जा छाया ग यानंतर हे दोघे माझे बिझनेस पार्टनर्स आहेत बरं का आम्ही एकत्र बिझनेस करणार आहे अरे मी हिच्या पोराला कधीपासून म्हणतोय नको ते तोंडाला रंग पासत बसू चांगली नोकरी कर किंवा एक छानसा बिझनेस कर ना ऐकलं नाही माझं कधी ते नाही काय भोगतय कोण किती भोगावं लागलं मला हिच्या लेखाविषयी काही बोललं की हिला राग आलाच म्हणून सांग
जाऊ दे छे, हे? आपल्या भविष्यातल्या बिझनेसच्या यशासाठी हे? हेलो, हेलो सर। कौन से चैनल से आप? न्यूज लोक गर्जना। मराठी? जी सर, मैं आपसे कुछ सवाल पूछना चाहती हूँ। देखिए, मेरी जो अगली फिल्म है वो अभी तक की मेरी सबसे बड़ी फिल्म है। 4 लैंग्वेजेस में बनेगी और वर्ल्ड वाइड सब जगह रिलीज होगी। फिर आपने सिद्धांत छाया को फिल्म से क्यों निकाला? कौन सिद्धांत छाया? मराठी एक्टर सिद्धांत छाया, जिसे आपने साइन किया था और बाद में आपने उसे निकाल दिया। अरे हाँ, वो तो उस रोल के लिए फिट नहीं था। पहले फिट था, फिर बाद में अनफिट कैसे हुआ? किसी के कहने पे? देखिए, मैं सिर्फ साई जी की और अपनी सुनता हूँ। किसी के कहने पर मैंने उसे नहीं निकाला। राजन पर्वते को जानते हो आप? ये कौन है जनाब? पॉलिटिशियन है। नहीं, मैं उन्हें नहीं जानता। फिर एक अनजान आदमी से आप बार बार क्यों मिलते? मतलब आपकी और राजन पर्वते की पहचान है और उन्हीं के कहने पे आपने सिद्धांत को फिल्म से निकाला था। सबूत है मेरे पास। क्या सबूत है आपके पास? तो आप टीवी पे देख सकते हो। मतलब 1-2 बार मिला होगा उससे, बट ऐसे कोई खास पहचान नहीं। मतलब आपकी पहचान है और उन्हीं के कहने पे आपने सिद्धांत को फिल्म से निकाला था, राइट? नहीं, ऐसा नहीं है। उसकी कुंडली मैच नहीं हो रही थी। फिर कुंडली आपने पहले क्यों नहीं देखी? सर, टैलेंट इंपॉर्टेंट है या कुंडली? देखिए, मैं एक डायरेक्टर हूँ और डायरेक्टर को फाइनेंसर की भी सुननी होती है, क्योंकि उनका पैसा लगा होता है और वो कोई रिस्क लेना नहीं चाहते। राजन पर्वते आपका फाइनेंसर है ना? नो कमेंट्स। शॉट रेडी है मेरा। म्हणजे राजन पर्वतेमुळे सिद्धांत छायाला फिल्म मधून काढण्यात आलं असं म्हणायला हरकत नाही। या सगळ्यात राजन पर्वतेचाच हात आहे हे सिद्ध होतंय। पोलीस अजून किती पुरावे सोडतात? ज्या गोष्टी आपल्याला दिसतायत, कळतायत, त्या पोलिसांना का दिसत नाही? पोलिसांचा तपास योग्य दिशेने कधी होणार हा आपल्या सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे। गव्हाबरोबर किडे भरडले जातात हे बरोबर आहे। त्या जर्नलिस्ट लोकांचं टार्गेट रेवती बोरकर आहे। तिच्या सोबत भरडला जातोय मी आणि आय एम सॉरी, पण माझ्या बरोबर तू काय करायचं हे आता तुझ्या हातात आहे। राजन पर्वतेला राग येत नाही, आला तर जात नाही। काय ठरवलंस तू? ओके, मी काहीतरी रिझन सांगेन। सही जवाब। बाकी तू काही काळजी करू नको। वकिलांची फौज असेल आपल्या बरोबर। रेवती बोरकर काय तिचा बाप पण माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। आणि माझं काय? तुझं काय, माझं काय? वेगळे आहोत का आपण? ओढणीवरून मीडियामध्ये जेव्हा माझं नाव आलं तेव्हा तुम्ही मला हेल्प केली नाही। हा, अजूनही तेच डोक्यात घेऊन बसलीस। ती करीना काही बोलली नाही म्हणून मी रागावलो होतो। रात गई बात गई विसरून जा। नाही, पण तुम्हाला आलेला राग जात नाही ना। आता जाणार, तुझ्यासाठी 100दा जाणार। सिडला तुम्हीच मारलं ना? काय? तुम्हीच सिडला मारलं ना?
म्हणजे मारलं जरी असेल तरी मला काही फरक पडत नाही. तुला फरक पडत नाही ना? मला बनवतेस, रेकॉर्ड करतेस, मनात आणलं तर पुराव्या सकट सिद्ध करीन मी सिद्धचा खून तू केलास. सांग कोणी केलास सिद्धचा खून? जर मला माहित असतं ना की तो राजन सगळ्या मीडियाच्या समोर तुला माफी मागायला लावणार आहे तर मी तुला तिकडे नेलंच नसतं. पण तूच मला फोर्स केलास ना माफी मागायला. तूच माझा गेम केलास. हे बघ बेबी, तुला आता कसं सांगू, राजन आहे ना फार डेंजर माणूस आहे. हजारो गुन्हे आणि खून त्यांनी पचवले. राजकारणाच्या आड तो गुंडांच्या टोळ्या चालवतो. अंडरवर्ल्ड मध्ये सुद्धा त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत. चुटकी वाजवल्यासारखे लोकांना गायब करताना पाहिले मी त्याला. जर एक वडापाव विकणारा माणूस नुसत्या दहीहंडीमध्ये करोडो रुपये खर्च करतो तर हे पैसे त्यांनी कसे कमवले असतील. आपल्यासारख्या साध्या आर्टिस्टनी राजन सारख्या डेव्हिलशी पंगा घेऊ नये. बघितला, सिद्धांत छायाच्या मोबाईल मधला व्हिडिओ आहे. सिद्धांत छायाने आपणहून राजन पर्वतेची माफी मागितली नव्हती तर त्याला माफी मागायला लावलं होतं. म्हणून राजन पर्वते हा आपला मेन सस्पेक्ट आहे. राजन पर्वते वडापाव विकत होता? कमाल आहे. पण मॅडम, माफी मागितल्यानंतर राजन पर्वते खून कशासाठी करेल? आणि एकच प्रश्न तुम्ही किती वेळा विचारणार आहात वाडकर? आय एम सॉरी मॅम, पण मॅम मग तो सुसाईडचा व्हिडिओ त्याचं काय? सुसाईडचा व्हिडिओ हा ना, बघा. जेव्हा आपल्याच लोकांना आपली किंमत नाही तर काय करू मी जगू? कोणासाठी? असं जगण्यापेक्षा चुपचाप मिळेल बरं. गुड बाय जिंदगी. गोळे बाय. ए सिद्ध, अरे हे ना भाई सिद्ध, अरे सिद्ध, अरे. हा सुसाईडचा व्हिडिओ नाहीये वाडकर, हा सुसाईडच्या ड्रामाचा व्हिडिओ. कुलदीप त्याला वाचवायला गेलाय आणि अजयने कॅमेरा ऑफ केलाय. मॅडम, कॅमेरा ऑफ केल्यानंतर या दोघांनी सिद्धांत छायाला मारला असणार. यस मॅम, हे या दोघांचंच प्लॅनिंग आहे नक्कीच. मॅडम, असं झालं असेल, खून केल्यानंतर ती आत्महत्या आहे असं भासवण्यासाठी यांनी हा व्हिडिओ बनवला असणार आणि मग अरेस्ट झाल्यानंतर तो लीक केला असणार. मॅम, हे दोघंच किलर आहेत. वाडकर, या दोघांनी हे काम राजन पर्वतेच्या सांगण्यावरनं केलं नसेल असं कशावरून? कारण त्या रात्री राजन पर्वतेच्या माणसाला फोन करून ही दोघे कशाला भेटतील? मॅडम, आता हे त्या तिघांनाच माहित ना. आपण अजय, कुलदीप आणि दत्तू या तिघांना उचलायचं का? नाही. त्या तिघांनाही जर अटक केली तर राजन पर्वते अलर्ट होणार आणि ते मला नकोय. मॅम, या तिघांपैकी कोणी कबुली जबाब दिला नाही तर मग आपण राजन पर्वतेला अरेस्ट करणार कसं? एव्हिडन्स. एव्हिडन्स? संजना राघवचा हा व्हिडिओ असताना अजून काय एव्हिडन्स हवे तुम्हाला वाडकर? बट मॅम. वाडकर, तुम्ही राजन पर्वतेची बाजू घेताय का? नो मॅम, आय एम नॉट टेकिंग हिज साइड. मग कशाला घाबरताय? नो मॅम, ॲब्सोल्युटली नॉट. मग झालं तर आपण राजन पर्वतेला अरेस्ट करतोय आणि ही बातमी इथून बाहेर नाही गेली पाहिजे. हवे असेल तर एक्स्ट्रा फोर्स मागून घ्या. मॅडम, पण त्यासाठी आपल्याला वॉरंट लागेल. मी सरांकडून परमिशन घेते. तुम्ही अरेस्टची तयारी करा. उद्या आपण राजन पर्वतेला अरेस्ट करतोय and that is fine. ये लाल रंग कब मुझे छोड़ेगा, ये
लाल. अगं किती लाल झालाय गळा तुझा. दुखतंय का? नाही. वेडीच आहेस. मी सांगेन तसं बोलायला आधीच तयार झाली असती तर कशाला दाबला असता गळा. नाही मी ठीक आहे. नाही तू हिरोईनचे खूप लफडे असतात ना, नखरे असतात. हिरोईनच्या नखऱ्याचा एखादा किस्सा सांग. साहेब तुमची मिसेस तुमची वाट बघत असेल. खूप उशीर झाला ना. बायको माझी आहे ना, मी बघून घेईन काय करायचं ते. तू तुझा गळा दाखव. लाल झाला. अरे किती लाल. अगं काही नाही झालं, मी ठीक आहे. थँक्यू करीना. करीना खरंच तू एक खूप चांगली मुलगी आहेस. ये बस ना. अगं करीना थांब. नमस्कार साहेब. हा नमस्कार. आपण इथं आलो होतो. म्हटलं कलावंत मंडळी आहेत, जरा गप्पा टप्पा झाल्यानंतर थोडस विचार मंथन होत नाही का? आवडलं मला विचार मंथन. आवडलं. तू इथे आलीस का आता? सांभाळ हिच्यापासून. चोर आहे एक नंबरची. तुम्ही इथे कसे? हा नाही तुम्हाला नाही. अहो मॅडम काय आहे, 5 लाख रुपये जमा झालेत, पण उपयोग काय त्याचा? मला काढताच येत नाही. बायकोच्या नावावर आहेत ते. हो तुम्ही त्यांना विचारा आणि त्यांची परमिशन घेऊन पैसे काढा. तिच्या परमिशनचा काय संबंध? अरे घरचा करता पुरुष कोण? मी. पुरुषाच्या नावावर असायला पाहिजेत पैसे. बायकांना काय कळणार त्यातलं? नाही का? नाही का साहेब? नाही बरोबर आहे. आता काय करायचं मला सांग. मीडिया समोर कळवळून बोललो मी आणि पैसे मात्र बायकोच्या नावावर. हा काय न्याय झाला का? हे बघा, सिंपती मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांनी पैसे डोनेट करावे म्हणून आईंचं नाव वापरलंय. तुम्ही त्यांना विचारा, त्यांची सही घ्या आणि पैसे काढा. माझा पाठ इथेच संपला. पण हे बघा, आता अकाउंट चेंज करता येणार नाहीये. या तुम्ही. आणि हा, न सांगता परत येऊ नका. ठीक आहे. आमच्यासाठी एवढं केलं तुम्ही. तुम्हाला असं त्रास देणं बरं नाही साहेब. येऊ का मी? या. आवडलं असतं मला विचार मंथन करायला. नंतर कधीतरी. आता बिझी आहात का तुम्ही? येऊच म्हणता? हो. वा, तुमचं घर आहे शेवटी, नाही का? यावंच लागेल. करीना, साहेब असताना विचारल्याशिवाय दार उघडायचं नाहीये. कानाखाली मार तिच्या. कामावर ठेवताना सांगितलं नाही का? तू जा. सगळा मूड घालवला मा. हा बोला साहेब. वाईट बातमी आहे. उद्या तुम्हाला अटक होणार आहे. अटक? आणि मला? डोळे शुद्धीत आहात का?
अहो तुमच्या विरुद्ध स्ट्रॉंग केस उभी राहिले, सगळे पुरावे सापडलेत. ती 3 माकडं एकत्र होती हाच पुरावा ना? असू द्या, व्यवस्था झाली आहे त्याची सगळी. ठेवा फोन, तुमचं पाकिट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ओके. तू तयार राहा सांगितलेला जबाब द्यायला. रेवती बोरकर मला अटक करण्याची स्वप्न बघते. उद्या कळेल तिला राजन पर्वते कोण आहे. कुठे? आता तर खेळत होती इथे. चिव 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 कुठे आहे ती मावशी? चिव चिव कुठे गेली? अरे कुठे गेली चिव? इथे आहे का? वा माझी रुसूबाई अशी का रुसून बसली ग? आज पण तू उशीर गेलास. काय करू बाळा, आज मम्माला थोडस काम होतं. पण आपण ठरलेलं ना की आज तू उशिरा येणार नाही. हो, मी लवकरच येणार होते आणि मग थोडस काम. कायम काम काम काम. चिव घरी एकटी आहे एवढं पण समजत नाही तुला? चिवला कंटाळा येतो. चिवला कंटाळा येतो ना, म्हणून मम्मा चिवला कंटाळा येईपर्यंत तिच्याशी आज खेळणार आहे. हॅपी? काय खेळायचं मग आपण? ठरव ठरव, काय खेळायचं सांग मला. ते बघ तिथे टॉयज आहेत ना, ठरव तू. हा रेवती मॅडम, ते ढवळे साहेब आहेत ना, ते सगळ्या बातम्या देतात राजन पर्वतांना. उद्या त्यांना अटक होणार आहे ही बातमी राजन सरांना